गलत बोलणार नाही, मला हे सांगू इच्छितो. कारण या ठिकाणी जनता बसली आहे, जनतेला तुमच्या ज्ञानाची गरज आहे, माझ्या ज्ञानाची गरज आहे. आणि म्हणून शाही साहेबांनी एक प्रश्न केला, त्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे. जेव्हा पार्वतीनं अंगाचा मळ काढून एक पुतळा बनवला आणि त्यामध्ये संजीवनी टाकून त्याला जिवंत केलं. जिवंत केल्यानंतर तो सजीव झाला. सजीव होऊन आपला पायऱ्यादार म्हणून तिनं आंघोळ करत असताना पायऱ्यावर ठेवला. तर शाहीर साहेबजी त्यावेळेस शंकरजी त्या ठिकाणी हजर नव्हते. शंकरजी हजर नव्हते, ते तपश्चर्याला होते आणि तपश्चर्या करून ते आले. त्यावेळेस त्यांना वाटलं की मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंच आहोत. हा तिसरा कोण भूमी आहे की? हा तिसरा कोण भूमी आहे? शंकरजीला क्रोध आला, राग आला, हा तिसरा कोणीतरी विदाऊट आहे. त्यावेळेस शंकरजी सरळ घरात जायला शिरले. तर त्यांना आपल्या गणेशजीने अडथळा दिला की हा कोण आहे म्हणे माझ्या घरामध्ये प्रवेश करून राहिला? हा कोण आहे म्हणे माझ्या घरात प्रवेश करते आहे? तर बाप लेकामध्ये वाद निर्माण झाला आणि त्या वादामध्ये दोघांचं युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये शंकरजीनं गणेशाचं शिर उडवलं आणि शिर उडवल्यामुळे पार्वतीची आंघोळ झाली आणि येऊन पाहते बाहेर तर धड अलग आणि शिर अलग अशी अवस्था तिला दिसली. आणि त्यामुळे ती शंकरजीवर आपली नाराजी व्यक्त केली. पण शंकरजी म्हणाले, मला आधी तुला का नाही सांगितलं? अरे तुला अगर मला सांगली असती तर मी याच्यात शिर उडवलं नसतं. आणि मग ह्या अशा चर्चा झाल्या. त्यावेळेस तिनं हट धरला की माझ्या पुत्र जिवंत व्हायला पाहिजे. तिनं आपल्या धनेकडे हट धरला, आग्रह केला की माझा पुत्र जिवंत व्हायला पाहिजे, जिवंत करून द्या. त्यावेळेस शंकरजीनं आपल्या अंतर्दृष्टीनं पाहिलं की आता याला जिवंत करायचं कसं? तर गजासूर नावाचा एक हत्ती झोपला होता. तर त्यावेळेस शंकरजी तिथे गेले आणि त्या गजासुराला मारून त्यांनी त्याचं धड अलग ठेवलं आणि शिर ते आणून या गणेशजीच्या धडाला लावलं. धडाला लावता बरोबर संजीवनी ओटी टाकून जिवंत झाला. आणि शाहीर साहेब म्हणतात, हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि शाहीर साहेब म्हणतात की हत्याचं सोंड नको सांगा. शाहीर साहेब तुम्ही म्हटलं हत्याचं सोंड नको सांगा. आता हत्याचं सोंड आपण जर नाही सांगितलं तर मित्र हो, तुम्ही ज्ञानीवंत आहात. माझे मायबाप हो, तुम्ही ज्ञानीवंत आहात. तुम्ही गणपती मानता तर त्यावेळेस हातभर लंबत तोंड नाही दिसत का? सोंड नाही दिसत? सुपा एवढाले कान हत्याचे पेंटर बनवते पण तेवढाले नाही बनवत. तुमचे कान एवढा आहेत का? अरे त्याच्यापेक्षा हितभर कान ठेवतात ना, तिजभर कान राहते आहेत ना गणेशाचे. साहेब याही गोष्टीला तुम्ही नाकार भरत असाल तर अजून कोणती तुमची शैली आहे ना, कोणता तुमचा आहे? तर मी असं नाही म्हणत तुम्ही येऊन सांगून दे जा की शाहीर साहेब हे तुमचं चुकीचं आहे. मला म्हणलं काय हरकत नाही, मला म्हणला तुम्ही चुकीचं सांगता बा, तुम्ही येऊन सांगून दे जा. मी तुमचा याविषयी गौरव करेन, तुम्हाला माझ्यापेक्षा श्रेष्ठ समजेन आणि खरोखर तुम्ही ज्ञानी म्हणता सांगा, काय हरकत नाही. त्याचप्रमाणे एक प्रश्न केला शाहीर साहेबांनी गवळणीमध्ये. शाहीर साहेबांनी एक प्रश्न केला, तो माल कोण घेतला? आता माल कोण घेतला बरोबर आहे तुमचा प्रश्न. तर माल घेतला आहे अंग, शुभांग, पेंड्या आणि सुदामा आणि यांचा मालक कृष्ण.
देहावरून म्हणत असाल तर तोही वेगळा आहे, तोही मी सांगू शकतो. पण हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. चला रे सांगा. की शाहिरी करावे असे की जिच्यात काही तथ्य आहे. शाहिरी करावे असे की जिच्यात काही तथ्य आहे. बोल बोला की हजारातही सत्य आहे. अरे वा, का म्हणता? लवकर लवकर झाला का माझ्या राहून? म्हणत असाल तर वेळ समाप्त झाला. चला लवकर लवकर, म्हणजे चुलीवर मांडता बरोबर भात शिजते का जी? साहेबजी, चुलीवर मांडता बरोबर भात शिजते आणि शिजत असेल नाही, तोंड लासल नाही का खाता खाता? त्यालाही थंड होऊ द्यावा लागतं. चलो ठीक आहे, तुम्ही म्हणता लवकरच करतो, काय हरकत नाही. तर मित्र हो, शाहिरी ही खराब नाही आहे. शाहिरी खराब नाही आहे. काही लोक म्हणतात खराब आहे. माझा चायला आहे हो शाहिरीवर. शाहिरी खराब नाही, खराब करणारे आहे, पण ही खराब करणारी शाहिरी चांगली आहे का? शाहिरीचा सुगंध तारवळतो पृथ्वीवर. शाहिरीचा सुगंधा दरवळतो पृथ्वीवरचा. ह्यामुळे जमले श्रोतजन, शाहिरी आहे सर्वात महान. कशी आहे? ज्यावेळेस इंग्रजाचं राज्य होतं मित्र हो, ज्यावेळेस इंग्रजाचं राज्य होतं तर आम्ही तुम्ही गुलाम होतो. आम्ही तुम्ही गुलाम होतो. त्यावेळेस चाल माझ्या संग असे करायचे. इंग्रज लोक म्हणायचे चाल माझ्या संग. कारण दबदबा होता, धाक होता, कोणी बोलत नव्हतं. तर या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी, या गोष्टीला म्हणजे असं घडू नये, या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी सन्माननीय अण्णाभाऊ साठे आणि 2 मुसलमान शहीद यांनी या जनजागृतीसाठी हा शाहिरीचा माध्यम धरला. आणि आपल्या या शाहिरीच्या माध्यमातून आम्हाला आमच्या बापा वडिलो पारजाले जागृत केला आणि जागृत व्हा
आमच्या भाऊ-बेटीची छेडखानी करता आहेत. म्हणून छेडखानी नाही झाली पाहिजे. तुम्ही जागृत व्हा आणि जागृत होऊन यांच्यावर हमला करा आणि हमला करून याला नाईनाट करा, खेचून द्या. अशासाठी या लोकांनी शाहिरीच्या माध्यमातून आज विचार करण्याचे. हा चांग वाजला तरी इथं लोक जमा होते, हे ढोलक वाजू द्या इथं लोक जमा होते. बाहेरचे गोपाळ राहतात ते वाजवायला इथे आले तरी लोक जमा होते. असे काही जमा होत नाही. म्हणून त्यांनी डोकं लढवलं आणि डोकं लढवून जनजागृतीचा प्रोग्राम चालू करा. आणि म्हणून मला म्हणायचं आहे का, देश स्वतंत्र करण्यासाठी शाहिरीचा मोठा वाटा. देश स्वतंत्र करण्यासाठी शाहिरीचा मोठा वाटा. देश स्वतंत्र करण्यासाठी शाहिरीचा मोठा वाटा. एका तात्या त्या इंग्रजाचा काढला काढा. जो एका तयार करून त्या इंग्रजाचा काढला काढा. तुम्ही आम्ही सर्व अज्ञानी होतो आणि अज्ञानी असल्यामुळे आमच्यावर अत्याचार होता, अन्याय होत होता. या अन्यायाला दूर करण्यासाठी शाहीर लोक एकत्र आले आणि एकत्र येऊन आज सुद्धा ती शाहिरीची परंपरा चालू आहे आणि शासनामार्फत मानधन मिळते आहे. आणि अशा अज्ञानी लोकांना सुज्ञ करणे हे माणसाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे का, संघटित झाले. आज भगतसिंग राजगुरू यांनी स्वतःच्या रक्ताची बली दिली.
परवा नाही केली. माझा परिवार काय, माझे आई वडील काय, माझे भाऊ बंद काय, स्वतःची पर्वा नाही केली. तुमच्या आणि माझ्यासाठी त्या लोकांनी बलिदान केलं. आज त्या लोकांना कोणी पाहिजे त्या स्वरूपात ओळखत नाही. एखादा नेता येऊ द्या त्याचं पूजन होते, एखादा मंत्री येऊ द्या त्याचं पूजन होते, पण भगतसिंगाचं एखाद्या वेळेस पूजन तरी करताना दिसते. भगतसिंगाचं, राजगुरूचं कोणी पूजन करताना दिसले नाही हो. याचाच अर्थ आहे जे या देशासाठी लढले त्यांचं काही स्वार्थ नाही. फक्त मी आणि माझा परिवार आणि माझा दंडगोत एवढ्या पुरतीच मर्यादा राहिली. आणि म्हणून चमकली आकाशात विजय. शेवटचं कडवं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ते रशियामध्ये जाऊन सुरुवातीला त्याची कहाणी सांगतो मला. फक्त शाळेमध्ये नाव दाखल झालं आणि शाळेतून नाव दाखल झाल्यानंतर मुंबईला गेले. एक नाटक होता, त्या नाटकाचं पोस्टर पाहिलं आणि ते पोस्टर पाहून त्यांच्या मनात भावना तयार झाली की नाही, मी एक कलाकार झालो पाहिजे. मी एक कलाकार तर स्वार्थासाठी नाही, मी या जगाचा उद्धार केला पाहिजे. मी हे जग म्हणजे हे जग प्रकाशित केलं पाहिजे. या जगात माझ्यामुळे या जगाची उन्नती झाली पाहिजे, या भारत देशाची उन्नती झाली पाहिजे. म्हणून अमेरिकेत जाऊन सुद्धा त्याने आपली कादंबरी लिहिली. आणि म्हणून मला म्हणायचं आहे का, चलो लोकशाही रामन गायाले ते अण्णाभाऊ. लोकशाही रामन गायाले ते अण्णाभाऊ. त्यांच्या या शाहीची जाणीव करून देव. त्यांच्या ह्या शाहीची जाणीव करून देव. साहित्यभूषण
चला किती वेळ दिला होता राऊंड समाप्त झाला काय सांगा का काढू पार्ट माझे पार्ट गंगागुरीची जादारी आहे चेंगड वेंगड वाले करत नाही तुम्ही म्हणत असाल समाप्त झाला तर समाप्त झाला पार्ट काळ म्हणत असाल तर पार्ट बनतो गाणं मान म्हणत असाल तर गाणं म्हणतो सन्माननीय साहिल ठाकरे यांच्या बांधवाकडून 10 रुपयाचा प्राइज मिळालेला आहे मंडळ अत्यंत ऋणी आहे त्यांना सतत प्रणाम धन्यवाद हा ठीक आहे माझा राऊंड समाप्त झाला आहे यानंतर हॅलो कोणत्याही शहरात सुद्धा करता येते की जाहीर लोकांनी एक आपला 2 गाणे झाल्याशिवाय एक त्यांनी आपला रक्तदान व्हावा आणि एक गाण्याचा जबाबदारी व्हावा हा मी तेच तर म्हणतोय ज्या रक्तदान जबाबदारी गाणं होणार नाही रक्तदान होणार नाही तर दोन्ही व्यक्तींनी दोन्ही म्हणणार ना काय आपल्या 2 गाणे म्हणण्याच्या ठिकाणी पूर्ण आहे त्यांनी हक्कोबाने 2 गाणे म्हणून खाली राहावं धन्यवाद साहेब तुम्हाला याच्यानंतर मग सांगणार नाही धन्यवाद तुम्हाला याविषयी कारण लोक इथं हौसे गवसे नवसे चौसे 4ही प्रकारचे लोक आहेत एखादा हौशा गवशा इथं आला ठीक आहे ना अरे तुम्ही दुनियेत पाहायला जाल प्रोग्राम तुम्ही दुनियेत पाहायला प्रोग्राम जाल पण इथे बसलेल्या माझ्या आया बहिणी पाहायला जातात तुम्ही असंही म्हणू शकता का मी प्रोग्राम